मित्रांनो, आचार्य नरहर कुरुंदकरांनी शिवरायांच्या स्वराज्याचं एक जगावेगळं वैशिष्ट्य सांगितलंय. साधारणतः जगाचा हा इतिहास असा राहिला आहे की ज्यावेळी शेजारी सत्ता किंवा मध्यवर्ती सत्ता कमजोर होतात तेव्हाच नवीन सत्ता साम्राज्य उदयाला येतं. पण शिवरायांचं स्वराज्य मात्र ह्या गोष्टीला अपवाद होतं. शिवरायांचं स्वराज्य ज्या काळात उदयाला आलं त्यावेळी स्वराज्याच्या अवतीभोवतीचे सारे शत्रू हे अतिशय प्रबळ आणि प्रभावशाली होते. मुघल बादशाह शहाजहान किंवा औरंगजेब, जंजिरेकर सिद्दी, मुंबई राजापूरकर इंग्रज, गोवेकर पोर्तुगीज, विजापूरचा आदिलशहा मोहम्मद आदिलशहा आणि त्याची लाडकी बायको बडी बेगम साहिबा हे सर्व अत्यंत कर्तबगार असे नेते होते, कर्तबगार राजकारणी होते. शिवरायांची स्वराज्य निर्मिती म्हणजे उलट्या धारेत पोहून आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचण्यासारखंच होतं. मित्रांनो, विजापूरचा मोहम्मद आदिलशहा हा एक फार कर्तबगार आणि बुद्धिमान शासक होताच, पण त्याची बेगम बडी साहिबा, हाजी उलिया जनाबा, ताज उल मुखद्दिरात खदिजा सुलताना ही खुद्द मुहम्मद आदिलशहापेक्षाही महाभयंकर आणि पाताळयंत्री राजकारणी स्त्री होती. मराठी मुलखात ती बडी साहेबीन म्हणून प्रसिद्ध होती. आपल्याला या महत्वाकांक्षी राजकारणी स्त्रीबद्दल साधारणतः अफजल खान वधा संदर्भातल्या चित्रपट, पोवाडे, मालिका इत्यादी साधनांतून माहीत आहे. पण आज ह्या व्हिडिओत मी तुम्हाला या बड्या साहेबिणीबाबत आणखी काही कदाचित तुम्ही या अगोदर कधीही न ऐकलेली माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं मित्रांनो, या बड्या बेगमेचं खरं नाव होतं खदिजा सुलताना आणि ही गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची शहजादी होती. हिच्या आईचं नाव होतं हयात बक्षी बेगम आणि वडिलांचं नाव होतं मुहम्मद कुतुबशहा. हिचा जन्म साधारणतः 1610च्या दशकात झालेला होता. लहानपणापासूनच दरबारी राजकारणाचं बाळकडू तिला मिळालेलं होतं. तिच्या बापाचा मृत्यू हा 1626 साली झालेला होता आणि त्यानंतर गोवळकोंड्याच्या गादीवर तिचा भाऊ अब्दुल्ला कुतुबशहा हा बसलेला होता. 1627 साली 15 वर्षांचा मुहम्मद आदिलशहा हा विजापूरच्या गादीवर नवा सुलतान म्हणून बसलेला होता. ह्या 15 वर्षांच्या कर्तृत्ववान बाळानं मुहम्मद आदिलशहानं सत्तेवर बसण्या अगोदर काही पवित्र कामं केली होती. त्यातलं एक पवित्र काम होतं की आपल्या मोठ्या भावाला म्हणजे दरवेशला त्याच्या डोळ्यांमध्ये लोखंडी सळ्या खुपसून आंधळ करून टाकलं होतं आणि इतर सगळ्या भावंडांची हातापायांची बोटं छाटून त्यांना गादीवर बसण्यासाठी नालायक बनवलेलं होतं. मुहम्मद आदिलशहाला ह्या पाक कामांमध्ये ज्यांनी मदत केली होती त्या सरदार अहमद अमीन आणि दौलत खान यांना त्यानं मुख्य वजीर बनवून त्यांना मुस्तफा खान आणि खवास खान असे क्रमशः किताब दिले होते. इसवी सन 1633 साली या मुहम्मद आदिलशहाचं खदिजा सुलतानासोबत लग्न झालं होतं. सगळ्या बेगमांमध्ये ती मोठी असल्यानं तिला बडी साहिबा अशी पदवी देण्यात आली. तिला प्रमुख बेगमेचा दर्जा होता. ताज उल मुखद्दिरात आणि उलिया जनाबा ह्या तिला नंतर मिळालेल्या पदव्या होत्या. ही बडी बेगम साहिबा अत्यंत चाणाक्ष आणि महत्वाकांक्षी होती. लग्न झाल्या झाल्याच प्रशासनाचा ताबा घेऊन ती राजकारभारात लक्ष घालण्यासाठी उत्सुक होती. तिनं आल्या आल्याच आपल्या गोड बोलण्यानं आणि राजकारणी चालीनं मुहम्मद आदिलशहाला आपल्या हातातलं खेळणंच बनवलेलं होतं. पण तरीही तिची डाळ विजापूरच्या दरबारी राजकारणात शिजत नव्हती. यावेळी विजापूरचा सर्वात प्रभावी वजीर होता खवास खान आणि त्याचा खंदा पाठीराखा होता पंडित मुरार जगदेव. हे दोघच खऱ्या अर्थानं प्रशासनावर आपली पकड ठेवून होते. अत्यंत मुरब्बी राजकारणी आणि अत्यंत मोठे लढवय्ये असणारे खवास खान आणि पंडित मुरार जगदेव इतर सर्वांवर आपलं वर्चस्व टिकून होते. खुद्द मुहम्मद आदिलशहाही या दोघांच्या पुढे जाऊ शकत नव्हता आणि या दोघांनाही कानामागून येऊन तिखट झालेल्या बड्या बेगम साहेबिणीचा तिटकारा होता. सगळा राज्य कारभार हा खवास खान आणि पंडित मुरार जगदेव या दोन वजीरांच्या हाती एकवटलेला असल्यानं बड्या बेगमेचं काहीही चालत नव्हतं. तिचं कुणीही काहीही ऐकत नव्हतं.
पण अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या बड्या बेगमेनं हळूहळू आपलं राजकारणी जाळं विणायला सुरुवात केली. तिनं काही सरदार आपल्या गोटात ओढून घेतले. थोड्याच दिवसांमध्ये बडी बेगम साहेबा वजीर मुस्तफा खान आणि वजीर रणदौल्ला खान यांना आपल्या गटाकडे ओढून घेण्यात यशस्वी झाली. वजीर खवास खान आणि पंडित मुरार जगदेव या मुरलेल्या धोंडांना आपल्या मार्गातून दूर केल्याशिवाय आपला दरबारी राजकारणात जम बसू शकणार नाही हे तिनं ओळखलं होतं. म्हणून त्यांना मार्गातून हटवण्यासाठी तिनं फारच बुद्धिमान अशा राजकारणी चाली रचल्या होत्या. अर्थात ह्या चालींमागं रणदौल्ला खान आणि मुस्तफा खान यांचंही योगदान होतं. मग बड्या साहेबिनीनं फूस लावली आणि मुस्तफा खानानं खवास खानाविरुद्ध बंड उभारलं. पण खवास खान हा अतिशय चलाक महामुत्सद्दी होता. लढवय्या खवास खानानं मुस्तफा खानच्या फौजेला सहज हरवलं. मुस्तफा खानाच्या हातापायांमध्ये बेड्या अडकवून त्याला बेळगावच्या किल्ल्यात कैद करून ठेवलं. बड्या साहेबिनीची ही फार मोठी पिछेहाट होती. पण हरेल तर ती बडी बेगम कुठली? मग तिनं रणदौल्ला खानाच्या मदतीनं पुन्हा एकदा राजकारणी चाली खेळल्या. खवास खान आणि पंडित मुरार जगदेव एकत्र राहिले तर ते फार शक्तिशाली होतात. त्या दोघांची ताटातूट करायचं तिनं ठरवलं. मग रणदौल्ला खानानं एका सरदाराला दूरवर मोठं बंड पुकारायला सांगितलं. मग मोहम्मद आदिलशहानं पंडित मुरार जगदेवाला आदेश दिले की त्या बंडाचा बिमोड करण्यासाठी 10,000ची फौज घेऊन तू विजापूर शहरातून बाहेर पड. मग त्यानुसार पंडित मुरार जगदेव हा विजापूरवरून बाहेर निघाला. खवास खान आणि पंडित मुरार जगदेव यांच्या विरुद्धच्या कटामध्ये खुद्द मोहम्मद आदिल शहा सुद्धा सामील होता. पंडित मुरार जगदेव विजापूर पासून दूर जाताच रणदौल्ला खानानं खुद्द विजापूर शहरावरच हल्ला केला. खवास खानानं विजापूर शहराचे दरवाजे बंद करून घेतले. रणदौल्ला खानाचं बंड मोठं असल्यामुळं त्यानं मुघल बादशाह शहाजहानकडे मदत मागितली. बस त्यानं मदत मागताच तो मुघलांना सामील आहे अशी आवई उठवून देण्यात आली. बड्या बेगमेनं खवास खानाला गद्दार म्हणून घोषित केलं. खवास खान हा त्यावेळी विजापूर शहरातच होता आणि बडी बेगम साहेबा तसंच मोहम्मद आदिलशाह ही विजापूर शहरातच होते. मग सिद्दी रेहान ह्या एका सरदाराला सांगून बड्या बेगमेनं गद्दार खवास खानाचं मुंडकच धडावेगळं करून घेतलं. खवास खानाचा बड्या साहेबिनीनं खून पाडला आणि आता मग तिची वक्रदृष्टी दुसऱ्या प्रबळ शत्रूकडं म्हणजे पंडित मुरार जगदेवाकडे वळली. बडी बेगम साहेबा पंडित मुरार जगदेवाच्या हात धुवून मागं लागली आणि केवळ एका महिन्याच्या आतच पंडित मुरार जगदेवालाही कैद करण्यात आलं आणि विजापूर शहरात आणण्यात आलं. विजापूर शहरात पंडित मुरार जगदेवांची गाढवावरून धिंड काढण्यात आली. त्यांची जीभ छाटण्यात आली, अंगावरची चामडी सोलण्यात आली आणि नंतर तुकडे तुकडे करण्यात आले. वजीर खवास खान आणि पंडित मुरार जगदेवांसारख्या महामातब्बर सरदारांची अशी गत झाल्याचं पाहून बड्या साहेबिनीचा दरारा सर्वत्र पसरला. मग ह्या बाईनं आपल्या अनेक विरोधकांचे खून पाडून स्वतःचा जम दरबारात पूर्णपणे बसवला. तिचं वर्चस्व दरबारी राजकारणावर पूर्णतः प्रस्थापित झालं. अनेक सरदार तर ह्या बाईचे वफादार बनले. त्यातलं महत्वाचं एक नाव होतं अफजल खान. अफजल खान म्हणजे बड्या बेगमेच्या गळ्यातला ताईतच बनलेला होता. तसं मोहम्मद आदिलशहा सुद्धा काही कमी बुद्धिमान आणि कमी पाताळ यंत्री नव्हता. मोहम्मद आदिलशहा आणि बडी साहेबीन एकमेकांना पूरकच होते. पण 1647 साली मोहम्मद आदिलशहाला अर्धांग वायूचा तीव्र झटका आला आणि त्यानंतर पुढची जवळपास 10 वर्ष तो अंथरुणालाच खिळून राहिलेला होता. आणि या सर्व काळात सगळा विजापूरचा राज्यकारभार ही बडी बेगम साहेबाच हाकलत होती. तिनं अगदी पोलादी पंजानं प्रशासन चालवलेलं होतं. रणदौल्ला खानाचा साल 1640च्या आसपासच मृत्यू झाला होता आणि त्यानंतर बड्या बेगमेनं आपली मदार मुख्यतः अफजल खानावरच ठेवलेली होती. मोहम्मद आदिलशहा बरा व्हावा म्हणून तिनं राज्यामध्ये धरणं, तलाव, विहिरी बांधणं अशी सार्वजनिक पुण्याची कामही जोरात सुरू केली होती. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अफजल खान हा स्वतः एक उत्कृष्ट असा वास्तुतंत्रज्ञ होता. अफजल खानानं अनेक बुरुजांची आणि अनेक इमारतींची निर्मिती केली आहे. अफजल खानानं विजापूरच्या पाणी पुरवठ्याची जी व्यवस्था तयार करून घेतली होती ती खरंच प्रशंसनीय होती. मित्रांनो, विजापूरमध्ये बडी बेगम साहेबा आणि अफजल खान ह्या दोघांच्या विशेष नाजूक संबंधांबाबत त्यावेळी अनेक
अफवाही पसरलेल्या होत्या. बड्या बेगम साहेबिनीच्या काळात आदिलशाहीचा खूप मोठा विस्तार दक्षिणेकडे झाला होता. तिच्या काळात आदिलशाहीचा वार्षिक जमीन महसूल हा सर्वोच्च होता. तो 7 कोटी रुपयांपेक्षाही जास्त इतका असायचा. पण मित्रांनो, आदिलशाहीवरचं सर्वात मोठं संकट आलं होतं. आदिलशाहीच्या अस्तित्वाचं संकट आलं होतं ते साल 1655-56 साली. तसं 1636 सालच्या माहुली करारानुसार आदिलशाह हा मुघलांचा मांडलिक होता. आदिलशाही मुघलांना दरवर्षी 20 लाख होनांची रक्कम खंड म्हणून द्यायची. मुहम्मद आदिलशाह त्यावेळी मरायला टेकला होता, पण त्याला कुणीही औरस मुलगा नव्हता. म्हणजे आदिलशहाला कुणीही अधिकृत वारस नव्हता. आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन मुघल बादशाह शहाजहाननं आदिलशाही खालसा करण्याचा, आदिलशाही बुडवण्याचाच निर्धार केलेला होता. आज ना उद्या मुघलांकडून असं होईल अशी कल्पना बड्या बेगमेला होतीच. म्हणून तिनं अगोदरच एक कुठला तरी मुलगा बऱ्याच वर्षांपूर्वी कुठून तरी आणून सांभाळलेला होता. आणि हा अली नावाचा मुलगा म्हणजे मुहम्मद आदिलशहाचाच मुलगा आहे असं ती सगळ्यांना सांगायची. पण तिच्यावर कुणी विश्वास ठेवायला तयारच नव्हतं. ज्यावेळी मुहम्मद आदिलशहाचा मृत्यू झाला त्यावेळी हा अली सुमारे 18 वर्षांचा होता. हा नेमका कुणाचा मुलगा होता याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. बऱ्याच इतिहासकारांच्या मते तो मुहम्मद आदिलशहाचा एक दासीपुत्र होता. मुहम्मद आदिलशहाचा तो अनौरस पुत्र होता. काही इतिहासकारांनी असं मत व्यक्त केलंय की तो मुहम्मद आदिलशहाचाही मुलगा नव्हता आणि बड्या बेगमेचाही मुलगा नव्हता. बड्या बेगमेनं एक राजबिंडा दिसणारा कुठला तरी मुलगा कुठून तरी आणून गादीवर बावला म्हणून बसवण्यासाठी तयार केला होता. समकालीन डच मंडळीचं तर अफलातून मत असं आहे की हा मुलगा खुद्द बड्या साहेबिनीचाच होता. पण बड्या साहेबिनीनं तो इतर कोणाशी तरी संबंध ठेवून निर्माण करून घेतला होता. तो मुहम्मद आदिलशहाचा मुलगा नव्हता. पण मित्रांनो, हे मात्र निश्चित होतं की हा अली आदिलशहा म्हणजे मुहम्मद आदिलशहाचा औरस पुत्र नव्हता. मुहम्मद आदिलशहाच्या मृत्यूनंतर बड्या बेगमेनं अली आदिलशहाला घाईघाईनं गादीवर तर बसवलं, पण आदिलशाही सरदारांमध्ये अगोदरच पासून गटातटाचं राजकारण चालू होतं. आदिलशाही सरदारांच्या एका मोठ्या गटानं या अली आदिलशहाला अधिकृत सुलतान मानायला नकार दिला. रुस्तुमे जमा, बहलोल खान, शहाजी राजे, फतह खान, मलिक याकूत या सरदारांनी या नव्या बादशहाला कुर्निसात करायला चक्क नकार दिला. त्याला विजापूरचा उत्तराधिकारी मानण्यासाठी नकार दिला. गेल्या 1-2 वर्षात जेव्हा मुहम्मद आदिलशहा आता जास्त दिवस जगणार नाही हे सर्वांच्या लक्षात आलेलं होतं, तेव्हाच मोठी बेदिली आदिलशाहीत निर्माण झाली होती. ह्या गोंधळाचा फायदा घेऊन प्रत्येक सरदार आपला सवतासुभा निर्माण करण्यासाठी धडपडत होता. आदिलशाही दरबारातल्या ह्या गोंधळाचा फायदा घेऊन शिवरायांनी जावळीचं खोरं ह्याच काळात हस्तगत केलं होतं. एवढंच नव्हे तर आदिलशाहीचा मोठा मुलूक तोडून स्वराज्य खूप वाढवलेलं होतं. तळकोकणात मोठी मुसंडी मारली होती. आणि आता तर शिवरायांनी आपल्या हल्ल्यांची तीव्रता फार वाढवलेली होती. मुघल बादशाह शहाजहाननं सुद्धा मग अली आदिलशहाला अनौरस घोषित करीत आदिलशाहीला खालसा करण्याची तयारी केली. दख्खनचा सुभेदार असणाऱ्या शहजादा औरंगजेबाला शहाजहाननं तसे आदेशच दिले. औरंगजेबानं मग आदिलशाही बुडवण्याच्याच हेतूनं मोठी मोहीम सुरू केली. आदिलशाही सोबतच गोवळकोंड्याची कुतुबशाही सुद्धा बुडवावी. दक्षिणेवर आपण पूर्ण कब्जा करून मग आग्र्यावर कब्जा करावा असा औरंगजेबाचा वैयक्तिक निर्धार होता. यावेळी विजापूर दरबारातल्या अनेक सरदारांनी मुघलांशी म्हणजे औरंगजेबाशी आतून हात मिळवणी सुद्धा केली होती. विजापूरच्या दरबारात आता उघड 2 गट पडलेले होते. पण अशा अत्यंत बिकट परिस्थितीत सुद्धा बडी साहेबीन बिलकुल डगमगली नाही. तिनं मुघलांविरुद्ध लढण्यासाठी कंबर कसली. आपल्याशी एकनिष्ठ असणाऱ्या सरदारांची मोठ पक्की बांधून लढाईसाठी तिनं व्यूहरचना सुरू केली. तर आपल्या विरोधात असणाऱ्या एक सरदाराचे खून पाडायलाही सुरुवात केली. औरंगजेबाच्या अपेक्षेविरुद्ध विजापूरच्या फौजेनं मोठ्या शर्तीनं
प्रखर विरोध मुघलांना केला. आदिलशाही टिकवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यात यशही मिळवलं. अफजल खानाच्या सापळ्यात तर एकदा खुद्द शहजादा औरंगजेबच घट्ट अडकलेला होता. या महत्वाकांक्षी शहजाद्याला औरंगजेबाला कैद करण्याचा किंवा त्याचे तुकडे तुकडे करून मुघलांना धाक बसवण्याचा निर्धारच अफजल खानानं केला होता. पण विजापूरच्या दरबारात शिया सुन्नी असाही वाद होता. विजापूरचा आदिलशहा आणि त्याचे बहुतांश सरदार हे शिया जमातीचे होते, तर औरंगजेब सुन्नी जमातीचा होता. विजापूरचा एक महत्वाचा वजीर खान मोहम्मद हा सुन्नी मुस्लिम जमातीचा होता. मग औरंगजेबानं त्याच्याकडे अर्ज केला आणि खान मोहम्मदाकडे त्यानं धर्मवाट मागितली. विजापूरच्या वजीर खान मोहम्मदानं यावेळी गद्दारी केली आणि औरंगजेबाला गुप्तपणे पळून जाण्यासाठी धर्मवाट दिली. आणि केवळ नशिबामुळेच औरंगजेब अफजल खानाच्या पोलादी पंजातून जिवंत निसटला. पण खान मोहम्मदाची गद्दारी कळताच अफजल खानानं बड्या बेगमेच्या आदेशावरून त्याची 10 नोव्हेंबर 1657 रोजी विजापूरच्या कमानीजवळच कत्तल करून टाकली. जुलै 1658 मध्ये बहलोल खान या शहाजीराजांच्या गोटातल्या एका बंडखोर पठाणी सरदाराचाही बड्या बेगमेनं खून पाडला. बहलोल खानाच्या पदरी असणारे 700 अफगाणी पठाण मग विजापूरहून निघाले ते थेट शिवरायांच्या आश्रयाला आले. महाराजांनी या 700 पठाणांना आपल्या पदरी ठेवून घेतलं होतं. डिसेंबर 1658 मध्ये फतह खान ह्या आणखी एक शहाजीराजांच्या गटातल्या सरदारावर विषप्रयोग करून त्यालाही बड्या साहेबांनीनं ठार मारलं. मधल्या काळात अत्यंत प्रखर लढा देऊन औरंगजेबानं विजापूरचा जो काही मोठा मुलूक जिंकला होता तोही बऱ्यापैकी परत मिळवला होता. पण आग्र्याहून अचानक एक दिवस खबर आली की औरंगजेबाचा बाप शहाजहान आजारी पडला आहे. ते कळताच विजापूरची सगळी मोहीम अर्धवट सोडून औरंगजेब आग्र्याला पळाला आणि घाईघाईनं त्यानं विजापूरकरांशी शांततेचा तह केला. ह्या 3-4 वर्षांच्या धामधुमीच्या काळात बड्या साहेबांनीनं जे विजापूर दरबाराचं राजकारण सांभाळून आदिलशाही टिकवली ते निश्चितच कौतुकास्पद होतं. मुघलांचं आदिलशाहीवरचं संकट दूर होताच बड्या साहेबांनीनं आता मग शिवरायांकडे आपला मोर्चा वळवला. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी तिनं साल 1659च्या मार्च महिन्यात अफजल खानाला रवाना केलं. या मोहिमेवर जायच्या वेळी तिनं अफजल खानाला असा सल्ला किंवा कानमंत्र दिला होता की शिवाजीशी लढण्याच्या भानगडीत जास्त न पडता तू त्याच्याशी गोड बोलून त्याला भेटायला बोलव आणि त्या भेटीत एकतर त्याचा खून पाड किंवा त्याला कैदी बनवून घेऊन ये. यावरूनच आपल्याला बड्या बेगमेच्या पाताळयंत्री स्वभावाची माहिती कळते. पण तिच्या दुर्दैवानं शिवरायांची शिकार करायला गेलेल्या अफजल खानाचीच शिकार झाली आणि ही खबर कळताच बड्या बेगमेला दरबारातच चक्कर येऊ लागली. बिछाण्यावर अंग टाकून स्पुंदून स्पुंदून ती रडू लागली. पण अफजल खान मेल्याबद्दल शोक करण्यासाठीही तिच्याकडे जास्त वेळ उरलेला नव्हता. कारण पाठोपाठ महाराज विजापूरवरून चाल करून येण्याची अफवा तिथं पसरली आणि विजापूरकरांची स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मोठी धावपळ धांदली गडबड उडाली होती. पण अशा बिकट परिस्थितीत सुद्धा बड्या साहेबांनीनं पुन्हा एकदा मोर्चे बांधणी केली आणि कुर्नूलच्या बंडखोर सिद्दी जोहरला तयार करून लवकरच पुन्हा महाराजांविरुद्ध पाठवलं. याच वेळी तिनं गोव्याच्या पोर्तुगीजांविरुद्ध ही एक मोठी मोहीम काढली होती. ज्यावेळी विजापूर अडचणीत होतं, मुघलांशी लढण्यात व्यस्त होतं, त्यावेळी शिवाजी राजेंसोबतच गोव्याच्या पोर्तुगीजांनीही विजापूरच्या आदिलशाहीचे मनसोक्त लचके तोडलेले होते. गोवेकर पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी बड्या बेगम साहेबेनं वेंगुर्ल्याच्या डचांशी हातमिळवणी केली होती. डच आणि विजापूरच्या आदिलशाहीची संयुक्त फौज गोव्यावर हल्ला करण्यासाठी गेली होती. डचांशी विजापूरचे चांगले संबंध या काळात बड्या साहेबांनीनं निर्माण केलेले होते. पण तरीही 1660 साली विजापूरची परिस्थिती अधिकच चिघळत गेली आणि ती बड्या बेगमेसाठी अनुकूल नव्हती. बड्या बेगमेविरुद्ध वातावरण विजापूरमध्ये तापलेलं होतं. नवा सुलतान अली आदिलशहा दुसरा हा जरा हलक्या खानाचाच होता. काही वजिरांनी त्याच्याही मनाचा ताबा घेतला होता आणि त्याला आता बड्या साहेबांनी विरुद्धच भडकवायला सुरुवात केली होती. त्यामुळेच आता या उलिया जनाबाचे आणि तिच्या खऱ्या खोट्या मुलाचे म्हणजे अली आदिलशहाचे सुद्धा अधूनमधून खटके उडू लागले होते. वजिरांच्या आपापसातल्या भांडणांमुळे आदिलशाही कमजोर झाली होती.
मुघलांच्या गादीवर स्थिर स्थावर झालेला औरंगजेब आपल्याकडे मोर्चा नक्की चोळवणार हे तिनं ओळखलेलं होतं. आजवर अनेक खून पाडणाऱ्या बड्या साहेबनीला आता तिचा स्वतःचाच खून पाडला जाईल अशी भीती वाटू लागली होती. मग आता विजापूर पासून दूर पळण्याची किंवा निदान पदरी काही पुण्य बांधण्याची ती योजना बनवू लागली होती. वेंगुर्ल्याचा डच अधिकारी रोठेस याला तिनं पत्र पाठवून इराणला पर्शियाला जाण्यासाठी एक जहाज देण्याची विनंती केली होती, जी रोठेसनं नाकारली होती. मग यानंतर तिनं पुन्हा डच अधिकाऱ्यांना विनंती केली की तिला डच जहाजातून हजच्या यात्रेला नेण्यात यावं. ही तिची विनंती मात्र मग डचांनी मान्य केली. बड्या बेगम साहेबेनं मग हज यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला. काफरांच्या म्हणजे डचांच्या जहाजातून हजला जाण्यासाठी 25 डिसेंबर 1660 रोजी ती विजापूर शहरातून निघाली. आपल्या मागची ह्या बयेची कटकट दूर होते या आनंदात तिचा मुलगा अली आदिलशहा सुद्धा तिला विजापूरहून तिकोट्यापर्यंत सोडायला आला होता. बडी साहेबीन हज यात्रेला गेल्याची बातमी इंग्रज आणि पोर्तुगीजांना कळाली होती. साल 1662च्या सुरुवातीला ती परत येणार होती. तेव्हा तिला पकडून कैद करण्याचा, ओलीस धरण्याचा विचार ईस्ट इंडिया कंपनीचा प्रेसिडेंट अँड्रूज यानं केला होता. तसंच गोव्याच्या विजरायनं सुद्धा असाच विचार केला होता. बड्या बेगमेला पकडून ओलीस धरून आदिलशहावर दबाव आणायचा. मग आदिलशहावर दबाव आणून शिवरायांच्या ताब्यातल्या ते सोडत नसलेल्या राजापूरच्या ब्रिटिश कैद्यांना सोडवण्याचा इरादा अँड्रूजचा होता. तर पोर्तुगीजांना गोव्यावर बड्या साहेबिनीनं केलेल्या हल्ल्यांचा बदला घ्यायचा होता. इंग्रजांनी 100 चूहे खाकर हजला गेलेल्या या बिल्लीला पकडण्यासाठी त्यांची होपवेल नावाची युद्धनौका राजापूर व खारेपाटण भागातल्या समुद्रात गस्तीसाठी तैनात केली होती. तर रॉयल वेलकम नावाची दुसरी इंग्रजी युद्धनौका वेंगुर्ला आणि दाभोळच्या बंदराजवळ समुद्रावर सतत गस्त घालत होती. ह्या बिलंदर बिल्लीला पकडण्यासाठी पोर्तुगीजांच्या सुद्धा युद्धनौका समुद्रावर गस्त घालत होत्या. पण ह्या ब्रिटिशांची आणि पोर्तुगीजांची नजर चुकून बडी साहेबीन अत्यंत गुप्तपणे चौळ ह्या बंदरावर उतरली आणि विजापूरला सुरक्षित पोहोचली सुद्धा. पुढे मार्च 1663 साली नेतोजी पालकरांच्या पाठलागावर असणारं मुघलांचं सैन्य पार अगदी विजापूर पासून 15 मैलापर्यंत येऊन पोहोचलं होतं. त्यावेळी पुन्हा भेदरून घाबरून अली आदिलशहा आणि त्याची आई बडी साहेबीन केवळ 100 घोडेस्वारांसह विजापूर शहर सोडून बंकापूरच्या आश्रयाला गेले होते. यानंतर बड्या साहेबिनीनं पुन्हा इराणला जायचा निर्णय घेतला. यानंतर 1663 साली बडी साहेबीन स्वतःच्या जहाजातून डच नावाड्यांच्या मदतीनं इराणच्या शहाकडे गेली होती. शिया मुस्लिम पंथाची अनेक धार्मिक स्थळं ही इराणमध्ये आहेत. त्या पवित्र धार्मिक स्थळांना भेट देण्याची तिची इच्छा होती. या भेटी दरम्यान तिला पैसे कमी पडले म्हणून तिनं डच कंपनी मार्फत म्हणजे VOC मार्फत अली आदिलशहाकडून विजापूरवरून पैसेही मागवले होते. तिच्या या इराण प्रवासासंदर्भातली माहिती आपल्याला डच VOC कंपनीच्या पत्रव्यवहारातून कळते. पण मित्रांनो, पुढे मात्र ह्या बड्या साहेबिनीचं काय झालं, तिचा मृत्यू नेमका कुठे आणि कसा झाला ह्याबाबत आपल्याला निश्चित विश्वसनीय माहिती अशी मिळत नाही. पण साल 1665 नंतर तिच्याबद्दल कुठेही कसलाही उल्लेख आपल्याला इतिहासात आढळत नाही. तसंच काही डच पत्रांमधून आपल्याला अशी तुटकी माहिती आढळते की साधारणतः साल 1664च्या शेवटी किंवा 1665च्या सुरुवातीला तिचा मृत्यू झाला असावा. पण मित्रांनो, ही ताज उल मुखद्दिरात म्हणजे इतिहासातली एक अत्यंत बुद्धिमान, पाताळयंत्री, महत्वाकांक्षी राजकारणी स्त्री होती, जिनं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विजापूरच्या राजकारणावर 20 वर्षांपेक्षाही जास्त काळ एक हाती वर्चस्व ठेवलेलं होतं. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.